हॅलो, लेट्स मेक मशरूम बिर्याणी. त्यासाठी फर्स्टली 300 ग्राम कांदा मी स्लाइस करून घेतला आणि तो फ्राय करून घेतला. त्याचबरोबर झुकिनीही फ्राय करून घेतली. ही टोटली ऑप्शनल आहे. त्याचबरोबर पनीर देखील फ्राय करून घेतलं. त्यानंतर मशरूम स्वच्छ धुवून ते कट करून घेतले आणि एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलं व त्यामध्ये अर्धा कप दही ॲड केलं आणि ऑल व्हेजिटेबल्स ज्या मी कमेंटमध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि स्पायसेसमध्ये लाल मिर्च पावडर, हळद, गरम मसाला आणि खडे मसाल्याची पावडर तसेच मीठ व अद्रक लसूण पेस्ट त्यामध्ये ॲड केली आणि फ्राय केलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा त्यामध्ये ॲड केला. 2-3 झुकिनीचे स्लायसेस ॲड केले व व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं व ते एका साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत आपण राईस बॉईल करून घेऊयात. त्यासाठी फर्स्टली एका पॅनमध्ये थोडंसं ऑइल आणि खडे मसाले ॲड केले आणि 1 लिटर गरम पाणी टाकून अर्धा तास सोक केलेला बासमती राईस किंवा बिर्याणी राईस जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो त्यामध्ये ॲड केला आणि ॲटलिस्ट 80% तो कुक होऊ दिला. त्यानंतर सर्व पाणी ड्रेन करून घेतलं आणि मॅरिनेट केलेल्या सर्व भाज्या व्यवस्थित सौते करून घेतल्या. नाव इट्स टाइम टू लेअर बिर्याणी आणि त्याला फक्त दम द्यायचा शिल्लक राहिलेला. त्यासाठी फर्स्टली पॅन हीट केला आणि त्याच्या फर्स्ट लेअरला मी झुकिनी स्प्रेड करून घेतली. त्यानंतर भाज्याचा लेअर दिला व त्यानंतर राईसचा असे मी 2 लेअर दिले. त्यानंतर फ्राय केलेला कांदा त्यावरती ॲड केला आणि केवढा वॉटर स्प्रेड करून घेतलं. थोडीशी कोथिंबीर गार्निश केली आणि फ्राय केलेले काजू हे देखील त्यावरती ॲड केले आणि त्याला 20 मिनिटे दम दिला लो फ्लेमवरती. अँड हेअर वी गो, आवर मशरूम बिर्याणी इज रेडी. ट्राय इट आउट अँड लेट मी नो इफ यू लाईक इट. अँड आय थिंक दॅट व्हेजिटेरियन पीपल लाईक मी त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक मला कळवत राहा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय फॉर नाऊ.